आठवड्याच्या शेवटी शेअर मार्केटमध्ये उसळी झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि सेन्सेक्स उसळला गेलेला आहे, सेन्सेक्स वधरलेला आहे. तसंच अमेरिका इराण शांती करार होण्याच्या मार्गावर आहे आणि या बातम्या जशा समोर यायला सुरुवात झाली तसं सेन्सेक्सचं रूप बदलत आहे. तसंच सेन्सेक्स हा वधारतोय असं समोर येत आहे. तर या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेऊयात. आमच्यासोबत आहेत विश्लेषण करण्यासाठी शेअर मार्केट तज्ज्ञ केदार ओक सर. आपलं स्वागत पुढारी न्यूजमध्ये. सर, एकतर आखातातली परिस्थिती आता कुठेतरी शांत होते आणि इराणच्या प्रती अमेरिका जे आहे ती काहीशी नरमाईची भूमिका घेते, याचाच परिणाम आपण शेअर मार्केटमध्ये होतोय असं समजायचं का? तो तर होतच आहे, पण सायमल्टेनियसली या बातमीमुळे क्रूड दोन महिन्याच्या लोला आलेले आणि डॉलर पण 95च्या आसपास सेटल झालेला आहे. तर या पण थोड्या सकारात्मक बातम्या बाजाराच्या दृष्टीने आहेत आणि त्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट आपण आता सध्या बाजारावर बघतोय. पण मला वाटतं लोकांनी याच्यात काही अगदी एक्साइट व्हायची गरज नाही लगेच. आज परत शनिवार रविवारमध्ये ट्रम्प तिकडे काही वेगळी अनाउन्समेंट करत नाहीत, नाही पण बघणं गरजेचं आहे, कारण की त्यांचं एकंदरीत लहरी स्वभाव बघता त्यामुळे 2 दिवस पण जाऊन द्यावेत, त्याच्यानंतर आणखीन क्लिअरिटी आपल्याला मिळेल याच्यामध्ये. नक्कीच. धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल केदार सर.